तर बघा आपण 12व्या चॅप्टर पदावली व अक्षरांचा वापर या चॅप्टरची एक्सरसाइज पाहणार होता ना. चंके बंद नाही केले तुम्ही, बंद करून टाका ना. काय होतं? वाव, किती चांगला वाटतं. छान. वा, खूपच सुंदर वाटतं नाही का. आता मी बोललेला डायरेक्ट तुमच्या कानात, हवेने इकडे तिकडे उडणार नाही है ना. मी बोलत होतो हवेने इकडे तिकडे उडत होता, तुमच्या कानात नव्हता जात, बरोबर थोडा थोडा जात होता. आता बरोबर कुठे जाईल? आणि कानातून पोटात. कुठं? हां, ठीक आहे. चला, तर बघा पहिला प्रश्न काय म्हणते, 54/6 इक्वल टू डब्बा प्लस त्रिकोण या पदावली सत्य होण्यासाठी रिकाम्या चौकटीत पुढीलपैकी कोणत्या संख्या लिहाल, है ना. तर 54/6 इक्वल टू डब्बा प्लस त्रिकोण. तर आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत, बरोबर. ऑप्शन नंबर 1 3 व 7, ऑप्शन नंबर 2 7 व 4, ऑप्शन नंबर 3 5 व आणि ऑप्शन नंबर 4 6 व 4. तर जे क्रिया करता येते ते क्रिया अगोदर करून घ्यायची. कोणती कोणती क्रिया करायला जमू शकते इथं? हा भागाकार करायला जमू शकते. तर मग 54ला 6ने भाग द्या, म्हणजे 6चा टेबल म्हणा. 6 9, तर इकडे उत्तर काय आला? 9. म्हणजे मला डब्बा व त्रिकोणच्या ठिकाणी अशा संख्या पाहिजेत ज्यांची बेरीज किती आली पाहिजे. तर मग पहा बरं, 7 आणि 3 9 होतात का? म्हणजे हा ऑप्शन. 7 आणि 4 9 होतात का? म्हणजे हा ऑप्शन. 5 आणि 4 9 होतात का? हो, म्हणजे हा ऑप्शन. 6 आणि 4 नाही बाबा, आम्ही नाही खेळू. दुसरा, जर पी, आता पी ची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला, किती दिलेली आहे? आणि टी ची व्हॅल्यू दिलेली आहे बघा, टी ची व्हॅल्यू दिलेली आहे 2. तर काय काय काढा म्हणते बघा, पी इंटू पी प्लस 2 इंटू पी इंटू टी प्लस टी इंटू टी इज इक्वल टू नागोबा. तर ज्याची व्हॅल्यू दिलेली आहे त्या व्हॅल्यू भरा, म्हणजे उत्तर येईल, बरोबर. हां, तर पीच्या ठिकाणी किती भरू? प्लस बरोबर. आता पहिले गुणाकार करू का पहिले बेरीज करू? कोणत्या नियमानुसार? बोर्डमास. ब्रॅकेट, त्यानंतर ऑफ, त्यानंतर डिव्हिजन, त्यानंतर मल्टिप्लिकेशन, मग ॲडिशन. म्हणजे अशा क्रमाने सोडवायच्या आहेत. पहिले ब्रॅकेट सोडवायच्या, ब्रॅकेट असेल तर ब्रॅकेट नाही आहे. ऑफ सोडवायच्या, ऑफ बी नाही आहे. डिव्हिजन बी नाही आहे. मग काय आहे? आणि ॲडिशन. पण पहिले कोण येत आहे त्या नावामध्ये? म्हणजे पहिले मल्टिप्लाय सोडवून टाकतो रे बाबा, बरोबर. हां, 3 त्रिक प्लस 3 दुने 6, 6 दुने प्लस 2 दुने जमलं. हां, बेरीज करून घ्या आता. 12 आणि 9 21 न 4 झाला, किंवा 12 आणि 4 16, 16 आणि 9 25. तर पहा बरं उत्तरात आहे का? आहे. भेटला उत्तर. कसा काढायचा होता? तर मग एवढुशामध्ये काय समजण्यासारखं नव्हतं? सोपेच तर होते. सुरुवातीचे चॅप्टर सोपेच आहेत बघा, मग भारी भारी आहे. प्रॉफिट लॉस, पर्सेंटेज, नफा तोटा वगैरे नाही का. हां, ते वाले. पुढीलपैकी कोणती समानता सत्य आहे? समानता म्हणजे जे दोन्ही बाजूला इक्वलमध्ये दिलेली असते ती. तर बघा पहिलेपासून आपण चेक करू. पहिला दिलेला आहे 18 प्लस 4 इक्वल टू 88/. दुसरी दिलेली आहे 21 गुणिला 3 इक्वल टू 9 गुणिला 6. तिसरी दिलेली आहे 22/2 इक्वल टू 9 प्लस
3 आणि चौथा दिलेला आहे 25 - 7 आणि 19 + 8. समानता म्हणजे या बाजूची जे बी कॅल्क्युलेशन व्हॅल्यू येईल ते या बाजूच्या कॅल्क्युलेटिव्ह व्हॅल्यूपेक्षा कशी राहील, व्हॅल्यू सोबत सारखी आली तेव्हा आपण त्याला सत्य म्हणू. तर चेक करून घेऊ आता आपण. ओके, इकडे 18 ने 4 किती झाले, आणि इकडे जर मी 88 ला भाग दिला तर 4 दुने 8, 4 दुने आहे. इकडे 3 1 3, 3 दुने आणि 9 सक, बरोबर. ही आहे का? तर असं मारायचा, नॉट इक्वल टू. याचा अर्थ काय होते? नॉट इक्वल. याचा अर्थ काय होते? इक्वल. ठीक आहे. मग इकडे 22 ला 2 न भाग दिलो असतो तर बेक बे बेक आणि 9 3 इक्वल आहे का? नॉट इक्वल. मग 25 मधून 7 गेले 18 आणि 19 ना 8 सारखे आहेत का रे बाळा? हे म्हणजे या साईडची बाजू आणि या साईडची बाजू कशी आली पाहिजे? सारखी आली. तर कोणामध्ये येत आहे? तर हाच करायला आपला, समजलं. देन चौथा, पुढील पैकी चुकीची पदावली कोणती? चुकीची म्हणजे ज्याच्या उत्तर चूक आहे, ज्याची LHS ना RHS सारखी नाही आहे, ते काय राहील? चुकीची राहील. तर मग पहिले 4ही ऑप्शन लिहून घेऊ आता. 7 × भागिला 4 = 14. दुसरा 27 भागिला 3 × 3 9. आणि तिसरा 18 - 13 + 5 = 10. मग चौथा -21 = -12 आहे. असं लिहिलेलं आहे. असं लिहिलेलं आहे आणि आपल्याला चेक करायचं आहे, बरोबर, की कोणता सत्य आहे. सत्य म्हणजे जसा या साईडला एकच संख्या दिलेली आहे तर या बाजूला एवढीच संख्या आली गोष्ट. गणपती लक्ष दे, छापून नाही दिस का पोट्टे? का करतो दिस? दणका देऊ का? तर कसं सोडवायचे होतं? कंचे भागू बेव लावून सोडवायच्या, म्हणजे बोर्डमासचा रूल लावून सोडवायच्या. बोर्डमासचा रूल का म्हणते? पहिले ब्रॅकेट, नंतर ऑफ, नंतर डिव्हिजन, नंतर ॲडिशन, नंतर मराठीमध्ये कंचे भागू बेव. कण म्हणजे कंस पहिले सोडवायचा, च म्हणजे चा, भा म्हणजे भागाकार, गु म्हणजे बे म्हणजे आणि व म्हणजे. तर इथं कंस तर नाही आहे, चा बी नाही आहे, भागाकार आहे का? तर पहिले हा भागाकार करा. 8 ला 4 न भाग दिला तर 4 दुने 7 दुने आहे, बरोबर. आपल्याला काय काढायचे आहे? कोणती पदावली चुकीची? तर हे तर काय झाली? करेक्ट झाली. अरे करेक्ट झाली. इकडे बी 14, तिकडे बी. मग पहिले भागाकार 3 9, अरे 3 9 × 3 9 त्रिक = 9, बरोबर आली का? मग 18 मधून 13 गेले, 5 + 5 आली, बरोबर. तर हे काय आहे? मग 16 न 5 21 - 12
हे बी बरोबर आहे, तर हे बी करेक्ट आहे. म्हणजे आन्सर कोणता झाला असता आपला, कारण चुकीची पाहिजे होती ना आपल्याला. देन 5वा, गटात न बसणारा पर्याय ओळखा. म्हणजे 4 दिलेले आहेत तुम्हाला, तर त्या 4 पैकी कोणीतरी एक काय असेल, अनइक्वल असेल किंवा इक्वल असेल. तर करून पाहूया आता. पहिला ऑप्शन 7 गुणिले 7 भागिला 7 इंटू 5 इज इक्वल टू 35. दुसरा 12 मायनस 3 मायनस 5 प्लस 10 इक्वल टू. तिसरा 5 इंटू 3 प्लस 4 इंटू इज इक्वल टू 70. 10 मायनस 2 इंटू 3 प्लस 5 इक्वल टू. बरोबर. तर या 4 पैकी कोणी 3 बरोबर असतील, एक चुकीची असेल, किंवा 3 चुकीच्या असतील, एक बरोबर असेल. गटात न बसणारा म्हणजे 3 वेगळे असतील आणि एक वेगळा असेल. तर चला सोडवून पाहूया. तर आता मी विचारतो, आतापर्यंत सांगितलं. शेंडे उभी हो, सांग आता इथून. पहिले भागाकार सोडवू, गुणाकार सोडवू का बेरीज सोडवू का काय सोडवू? पहिले भागाकार. बरोबर आहे. म्हणजे 7 भागिले 7 किती आले असते? हां बापा 7 भागिले, अरे बापा अरे गुणाकार नाही करायचा आहे मावशी. हा 7 यावाल्या 7च्या पाड्यात कोणत्या नंबरवर येते? हां, तर मग भागाकार किती आला असता? 1. एवढूसा बी नाही आहे. भागाकार म्हणजे गुणाकार करते. 7 1 7. हा गुणाकार जसाच्या, हा बी गुणाकार जसाच्या. 7 1 आणि 7 गुणिले 5 म्हणजे या बाजूला किती आला, आणि या बाजूला ऑलरेडी किती होता, म्हणजे काय आहे, करेक्ट आहे. हां बसा. हां हां येते मायनस मायनस प्लस आहे. पहिले काय करू, प्लस. आता प्लस आणि मायनसचं का सांगितलं होतं मी ना, पहिले मायनस पण करू. तर हा मायनस दिसून झाला पहिले. 12तून 3 गेले. 7 8 9 एवढी लिहू. हां हां आता का सोडवू? सांग मग. सांग ना, तर किती येईल? 9तून 5 गेले. प्लस 10. इकडे पण किती आले? 14. आणि इकडे पण किती आहेत? तर जमला कार्यक्रम. तर हा बी काय आहे आपला, करेक्ट आहे. हां मग हां बोंद्रे काय करू पहिले? तर इथं पण गुणाकार दिसते, इथं पण दिसते. कोणता करू, पहिला का दोन्ही? एकाच स्टेपमध्ये दोन्ही पण क्रिया करू शकतो, पण ते पद वेगवेगळे पाहिजेत. कशानं? प्लस आणि मायनस. समजलं? प्लस आणि मायनसला सोडून सगळ्या क्रिया आपण करू शकतो एकाच स्टेपमध्ये. 5 त्रिक प्लस जसाच्या तसा. 4 दुने 15 न 8 23 आणि इक्वलमध्ये किती दाखवत आहे? 70. तर हा बरोबर आहे का? हा झाला आपला चूक. हां इथं काय सोडू बेटा पहिले? गुणाकार. 3 दुने प्लस 5. 10तून 6 गेले. किती राहिले? बरोबर. तर हा बी काय करेक्ट आहे. म्हणजे ऑड मॅन आउट कोण झाला असता?
समजलं? 6वा, पुढीलपैकी कोणत्या पदावलीची किंमत सगळ्यात जास्त आहे? तर सगळ्यांच्या व्हॅल्यू काढाव्या लागतील आपल्याला. तर पहिली काय दिलेली आहे? दुसरी काय दिलेली आहे? तिसरी काय दिलेली आहे? चौथी काय दिलेली आहे? ओके, तर पहिले सोडवूया हे वाली. तर पहिले गुणाकार करू का पहिले वजाबाकी करू? मावसा व का आडनाव आहे? आडनाव सांग. पहिले काय करू? बोर्डमासचा नियम. पहिले काय येईल? गुणाकार. 10 10 जसाच्या तसा. हा -3 त्रिक किती आला असेल? 1 आला असेल. आपल्याला सगळ्यात जास्त व्हॅल्यू कोणाची येते ते काढायची आहे. कळपती काय करू? पहिले किती येईल? 30. हां मग हां मग किती आला? आला. हां अजून माहीत पडलं का? नाही, अजून दोघांची गुणाकार बाकी आहेत ना, तेव्हा माहीत पडेल आपल्याला. हां, तर कंसातले 3 + 3 किती आली व्हॅल्यू? हां कोणाकोणाच्या? 3च्या आणि 10च्या. हां चल घे. 3 त्रिक प्लस म्हणजे किती? म्हणजे कोणता उत्तर करेक्ट आहे आपला? मोठा आहे ना? हा आहे का बाकी? आहे तो तुम्ही हा का म्हणून जागेवर. ओके, हाच काढायचा होता. देन 7वा. काय म्हणते? त्यावाल्या टेबलवर आहे. पाण्याची बॉटल. कोणत्याही संख्येला 1 ने भागले असता येणारा भागाकार त्याच संख्ये एवढा असतो. ही पडली का रे ती? हा गुणधर्म वापरून कसा? हा गुणधर्म अक्षरांचा वापर करून कसा सांगाल? बरोबर, कसा सांगू शकतो? ती संख्या पकडला. सपोज आपण संख्या काय पकडला? n. संख्या काय पकडला? तर तिला भागल्यावर किती न? 1 न. उत्तर किती येतं म्हणते? 1. याला कसं दाखवू शकतो अजून? बरोबर. तसा कोणत्या ऑप्शन मध्ये आहे? अरे बरोबर. सपोज गुणला म्हटला असता तर n ला 1 ने गुणला तर किती आला असता? n ला 1 ने गुणला तरी किती आला असता? तर त्याला कसं दाखवलं असतं? n गुणिला 1 = n. 8वा. तिसरा ऑप्शन आहे. पुढे दिलेल्या चौकटीत क्रमाने है ना. गरमी होते बे. लावून टाका फॅन. मग आता रडतात. एक वर सॅम पण नाही. तुम्हाला फॅन चालू करा म्हणलं तर तुम्ही तर 3 वर चालू करता. तर काय काय दिलेलं आहे? 6 डब्बा, 2 डब्बा, 10, 5 = तर या डब्यांमध्ये असे कोणते चिन्ह आले पाहिजेत
ज्यानी करून उत्तर समोर किती येईल 48. तर तिन्ही चेक करावं लागतील आपल्याला. अरे करावं लागतील. हां, तर पहिला चेक करतो. आता पहिला काय आहे 6 भागिले झाला असता भागिले कॉमा मायनस कॉमा इंटू कॉमा प्लस. सगळ्यांनी चेक केला का? सोडवलाच नाही आम्हाला प्रश्न? 4 वेळा चेक करावं लागल. आता दुसऱ्यामध्ये मिळाला उत्तर तर दुसऱ्या बाकीचे चेक करायची गरज नाही. तर काय आला असता 6 भागिले 2. मग मायनस आहे यावाल्या डब्यामध्ये 10. मग इंटू आहे 5. मग प्लस आहे 5. तर सोडून पहा बरं 48 येते का? पहिले भागाकार करून 6 भागिले 2. भागिले आहे ना, भागिले 2च्या पाड्यात 6 कोणत्या नंबरवर? ऋषभ. काय पाहतायस ऋषभ? हा मायनसने सेपरेट झाला तर हा गुणाकार सेपरेट करू शकतो मी. हां, करून घ्या. बघा प्लस आणि मायनसनं टर्म वेगवेगळ्या होतात तेव्हा एक साथ 2 क्रिया आपण करू शकतो. 10 5 प्लस किती झाला? हां, पहिले हा प्लस मायनस शिकला ना आपण. आता प्लस मायनस मायनस तर 50 मधून 3 गेले. मोठ्या संख्येच्या चिन्ह प्लस 5 मायनस प्लस 47 मधून 5 गेले. मोठ्या संख्येच्या इक्वल टू 48. बरोबर आहे का? हा बरोबर आहे का आखरी? तर हा झाला चूक. मग दुसरा चिन्ह चेक करा. दुसरा चिन्ह काय होता? प्लस इंटू प्लस भागाकार आणि कॉमा. बरोबर. हां, चला द्या बरं. 6 इंटू 2 प्लस 10 इंटू नाही भागाकार 5 आणि मायनस 5. किती आहे उत्तर? आपला 48 यायला पाहिजे. बरोबर. हां, येते का? तर पहा बरं. मग सगळ्यात पहिले काय सोडवाल? हां, सोडवा भागाकार. आणि हा गुणाकार पण सोडवू शकतो आपण त्याच याच्यामध्ये. साइन 2 प्लस मायनस 12 आणि 2 14 मायनस 5 येत आहे का सारखा? नॉट इक्वल टू. बरोबर. हां, मग आता चेक कराल कोणाला? तिसरा भागाकार कॉमा इंटू प्लस मायनस. तर 6 भागिले 2 इंटू 10 प्लस 5 संख्या त्याच राहतील मायनस 5 इक्वल टू 48 येते का? तर चेक करावच्या. किती आला असता इकडे? इंटू हां 3 आहे 30 प्लस 5 मायनस 5. 5 मधून 5 गेले 0 म्हणजे किती राहिला? 30. हा सारखा आहे का रे? तर हा बी खेळ खतम झाला. आता राहिला म्हणजे चौथा. याला चेक करायची गरज आहे? डायरेक्ट हाच उत्तर आहे कारण तिन्ही रॉंग आले ना. पण चेक करून घ्यायचा. एक्झाममध्ये नाही करायचा. उत्तर मिळाला की समोरचे चेक करायची गरज. आणि तिघांमध्ये उत्तर नाही मिळाला तर चौथ्याला चेक करायची गरज. ऑप्शन चेकचाच आहे. हां, 6 भागिले 2 प्लस 10 अरे आले असते. मग इंटू 5 आणि मायनस 5 इज इक्वल टू 48 येतात का? तर पाहू आता या बाजूला पण. इथं किती आले असते? आणि इथं
-5, तर 50 - 5 45 + 3 आला 48. तर कोणता उत्तर राहील आपला? म्हणजे चौथ्या ऑप्शन मधले चिन्ह काय आहेत? करेक्ट आहे. हां, 9वा अगदी तसाच आहे. सोडवून घ्याल? चारही ऑप्शन ठेवून पाहाल. हां, 10वा b × 1/8 = 8. तर b ची व्हॅल्यू किती? जसा x राहते आपल्याकडे, आपण x ची व्हॅल्यू काढणं शिकला है ना. x च्या ठिकाणी y राहू शकते, a राहू शकते, b राहू शकते. काय करतास तू? चढ पाय. हां, कोणते पण राहू शकतात. काल करायला का रे कृष्णा? नाही, तो दुसरा काल कर बामणीच्या. तो कुठे गेला? येत आहे का? मग तू एकटाच चाललास? लमचाईन मस्त टाइमपास करत करत येता रे तुम्ही. 1 घंटा होऊन गेला. सोडून पाहिला होतास काय एक्सरसाइज वाली? बी ची व्हॅल्यू काढायची आहे. बी च्या ठिकाणी एक्स राहू शकत होता. हां, लक्षात घ्या. आता माझी गोष्ट चांगल्याने लक्षात घ्या सगळेजण. सगळ्यांच्या लक्ष कुठं पाहिजे? इकडं. जेव्हा पण असा लेटर मध्ये फ्रॅक्शन येईल मल्टिप्लाय मध्ये, आता सांगितलं सगळ्यांच्या लक्ष कुठे पाहिजे? फोडू. हां, जेव्हा पण अशा लेटर सोबत मल्टिप्लाय मध्ये फ्रॅक्शन येईल असा अपूर्णांक 1/2 3/5, ठीक आहे, तेव्हा लक्षात ठेवायचा हा जो लेटर असते तो कोणासोबत गुणाकारात असते? वरच्यासोबत, अंशासोबत. वरची जी संख्या असते तिच्यासोबत गुणाकारात, आणि खालच्या संख्येसोबत कशामध्ये असते? भागाकारात. म्हणजे याचा गुणाकार मी याच्यासोबत करू शकतो 1 बरोबर. तर लक्ष द्या, जेव्हा पण 1 सोबत त्या ज्या संख्येचा गुणाकार होतो तीच संख्या येते. तर बी एक संख्या असेल काही ना काही ज्याची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. 1 बरोबर गुणाकार होईल तर b1 जा आला असता. आता मला बी ची व्हॅल्यू काढायची आहे. हा 8 त्याच्या बरोबर डिवाइड मध्ये आहे, तिकडे जाईल तर म्हणजे बी ची व्हॅल्यू किती झाली? पहा बरं आन्सर मध्ये आहे की नाही. समजला का कसा सोडवतात? तर बघा आता तशाच टाईपचे येतील आपल्याला समोरची एक्सरसाइज मध्ये. कदाचित मी ना दिले होते प्रॅक्टिससाठी, अजून पाठवले होते का? काल नाही पाठवला होता नाही का? असं आज पाठवून देईन अजून, म्हणजे टेन्शनच दूर. पण आपल्याला सोडवता आले पाहिजेत. मी तशी प्रॅक्टिस घेऊन घेईन दोन बाजूवाले. हां बघा. हां, आता 12.2 पहिला 89 × 15 + 11 × 15 ही पदावली सोडवल्यावर उत्तर पुढीलपैकी कोणते आहे? बरोबर, लक्ष दे पहिले. तर पहिले हा गुणाकार करा लागल ना, हा बी गुणाकार करा लागल, आणि नंतर काय करा लागल? तर हा गुणाकार करासाठी 15चा फाळा येते तुम्हाला. चला म्हणा बरं 15चा फाळा. इकडे कोठी पाहतेस?
तिकडे पाढे थोडी आहेत. पाढे पाठांतर करायचे आहेत कितीपर्यंत? 20. 20 कितीपर्यंत कराल का? हां का म्हणल्या? आबे 15 आहे का तिकडं? अरे साला दिसलाच नाही मला. बरं झालं तुम्ही सांगितला. आत्ता झाला होता केवढ्याची उपज झाली होती. तर आपण एक प्रॉपर्टी शिकला होता कॉमन कारणीवाली. तर बघा इथं हा एक पद आहे आणि हा एक पद आहे, असे दोन वेगवेगळे पद आहेत, बेरीजेनं अलग झालेले आहेत. ज्याच्यामध्ये काय दिसून राहिला मला? इथं पण 15 दिसत आहे आणि तिथं पण 15 दिसत आहेत. दिसत आहेत ना 15? तर 15 काढलो कॉमन. तर अंदर काय वाचला? प्लस. जमलं? आता पहिले यांची करून घ्या बेरीज. किती झाले? 100 झाले आणि 15 गुणिले 100. जमलं? काही टेन्शन? मी पाढा तुम्हाला जाणून बुजून म्हणावं लावलो, समजल्या का? येते का म्हणून पाहायचा होता तुम्हाला. सेकंड 3 + 6 गुणिले 5 = नागोबा. हां चल सांग बेटा कलपती. पहिले काय सोडवू? आता काम करते. आता इकडे थोडी आहो, मी इकडे आहो ना समोर. सरळ राहायचा. मला प्रश्न, मी माझा प्रश्न विचारला सरळ उत्तर, सरळ उभा राहून उत्तर द्यायचा, सरळ पाहून नाही करायचा. आणि टारक्यावर मारीन एक. असा करते तो. असा काय मतलब आहे? काही मतलब आहे असा केलेला? सरळ उभा राही. तर पहिले भागाकार सोडवून बरोबर. कंचे भागू बेव का म्हणते? पहिले कंस नाही आहे, कंस तर भागाकार. तर 27 ला 3 न भागाकार करायचा आहे. सेलो कर. दिव्यानी नाही, दिव्यानी का नाव आहे? दिव्या. चल गे. 27 ला 3 न भागाकार करायचा आहे. तर टेबल कोणाचा म्हणाल? हा तर म्हणा ना. 3 9 27. ओ होते. म्हणजे इथं किती उत्तर लिहू? आणि हा बघा प्लसनं वेगळा झालेला. प्लसनं वेगळा झाले म्हणजे सोबतच करू. 6 पंचे दोघांची बेरीज. जमला कार्यक्रम. तिसरा नाही नाही आहे उत्तर. हां तर हा काय बे 39 आहे तरी. कोण बे? बैल भारती, विद्या भारतीचा भाऊ. हां इथं बघा प्लस आणि मायनसनं अलग अलग झालेले आहेत. म्हणजे याच्या सेपरेट करू शकतो, याच्या पण करू शकतो. तो जसाच्या. हां चला किती येईल सांगा पहिल्या दणक्यात? मायनस हिंदूने. लक्ष नरनवच्या नाही आहे आपल्याकडे. नरनवच्या लक्ष आता लावून देतो मी. नरनव सांगा इकडे. 35 मधून 6 गेले. प्लस 4 33. पहा बरं आहे का? आहे कुठे रे? हां गुड. चौथा 18 गुणिले 4 6 डब्बा 70 गुणिले 2 भागिले 2 -4. तर मधामध्ये
मधात चौकोनाच्या जागी कोणता चिन्ह येईल? लक्ष द्या मावशी. वरच्या नाही, आडवा येऊ शकते, हा येऊ शकते किंवा इक्वल येऊ शकते. म्हणजे या साईडला मला एक LHS दिलेली आहे आणि या साईडला दुसरा दिलेला आहे. मधामध्ये काय राहू शकते? इक्वल टू राहू शकते, मोठा म्हणजे ग्रेटर दॅन राहू शकते किंवा स्मॉलर दॅन राहू शकते. हां बघा, पहिले सांगतो. आता यांच्या पहिले गुणाकार करू का बेरीज वजाबाकी करू? तर 18 चौ 72 मायनस 6. हा डब्बा जसाचा. हां, इकडे गुणाकार करू का भागाकार करू? पहिले म्हणजे 2/2. मी जिला विचारीन तेच सांगल. शेंडे 2/2 किती लिहू? 1. 70 × 70 70 मायनस 4. तर दोन्ही बाजूला सारखी गोष्ट आली. ते मधामध्ये कशाच्या चिन्ह? बस एवढा सोपी होता, तरी नाही सोडवल्या का बे? जमल का? समजला का आता? हां, आता कसं समजलं का? पाचवा, पुढीलपैकी कोणता पर्याय अचूक आहे? अचूक म्हणजे जो चूक नाही आहे. म्हणजे काय आहे? बरोबर. म्हणजे काय आहे? आता एका एकाची पारी. मागे येऊन सुरू करतो. मागे येऊन मागच्या पट्ट्या काढून, मागच्या पट्ट्या काढून सुरू करू. ओय ओ पट्टावाली बाई, मागच्या पट्ट्यातली बाई. ओ मागच्या पट्ट्यातली बाई. कोणती बाई आहे मागच्या पट्ट्यात? आपल्या मनातल्या मनात करा, बडबड नको करा. कोणाचा पण नंबर लागू. हां बाई, सांगा बाई. कायल बाई, पहिले काय करू बाई? इथं पहिले काय सोडवू बाई? ब्रॅकेट 20 आणि 5 25/5. इकडे का सोडवू बाई? पहिले तर 20/5 किती येतील जी? तर किती लिहू मी? लिहू किती ते सांगा मला. तो नको सांगा 5 4 जा 20. 5 लिहू, 4 लिहू का 20 लिहू? प्लस 5 25/5 5 इक्वल टू 5 आणि 4 9. का म्हणते? हा सारखा आहे का? म्हणून हा का झाला? हां हां, बसीने बाई, उभे वान बाई. काय करू? पहिले चेक करून पाहावं लागेल ना. क्रिया आहे तिथं. असं डायरेक्ट समजेल का आपल्याला? सिंगल संख्येवरून समजल. 2 2 3 3 संख्या आहेत तर समजेल का? पहिले का करू? कोणता सोडवू? नाव सांग ना त्याच्या. बारसा कर त्याच्या.
गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी का सोडव. हां तर मग हा सोडवायचा आहे आपल्याला. भाग द्यायचा आहे. भागीला 3. 3 एक 3. 3 त्रिक 3 पाची किती आला. आणि इकडे 9च्या मन. हां हे गणपतीची बहीण रे. हां सही आहे का ही गोष्ट. हा याचा अर्थ काय होते बेटा. ग्रेटर दॅन. म्हणजे ज्या बाजूला हा मोठा तोंड आहे त्या बाजूला मोठी संख्या आहे म्हणते. ज्या बाजूला लहान तोंड आहे त्या बाजूला लहान संख्या आहे का. आहे का. म्हणजे हा खोटा बोलत आहे आपल्या बरोबर. हाड आम्ही नाही खेळू. हां हां मावशी का सोडवू मावशी पहिले. मधात इक्वल टू या बाजूला का सोडवू पहिले. हा चल घे सांग मग गुणाकार. पूर्ण दिवस नाही माझ्याजवळ. फटण्याने सांगत जा. लवकर लवकर खोकल. हो सांगा. का बोट मोजून राहिलीस मावशी. मी पाडे फाटण जरा करावलं सांगितलो. तुला घरी लिहायला सांगितलो. तू का करतेस. मस्त सांगतो एका जागी चिपकवून ठेव म्हणून. आत्ता तुझ्यावर धनके भेटतील बाई. कारण हा बहुत सिंपल क्वेश्चन आहे. तिच्या बाजूची 7 8 जा 56 लिहिलो इकडं 56. मग हा +5 जसाच्या तसा. इकडं का करू पहिलं. हां सांग ना तर मग 8 आणि 5च्या. हां 8 आणि 7च्या. चल घे मग. हा 5 जसाच्या तसा 56. ओबे हे तो सारखी दिसून राहिली. 56 न 5 तुम्ही तेव्हा का बे. हां इक्वल टू 56 न 5 म्हणजे सही आहे. म्हणजे याला राऊंड करून ओके डन डना डन. मग याला चेक करून टाकतो. लागले हात. हां आता पेपर थोडी आहे. पेपरात करून ना आपण. हां चल घे लंगडाबाई उभी हो. सांग लंगडाबाई पहिले का करू. भागाकार. हा येती बी दिसते येती बी दिसते. हा येतला भागाकार किती येईल. का उचलते. थांब 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 तू आता थांब. हां 10 भागीला 1. 10 भागीला 1 नाही आहे. 10 ला 1 न भाग दिला. आताच आपण नियम पाहिला होता. कोणत्या बी संख्येला 1 न भाग दिला तर काय येते. त्याची संख्या येते. किती आला 10. आता सांगून राहिलीस. 1च्या भाड्यात कोणती बी संख्या त्याच्याच नंबरवर येते. समजलीस. 1 बाकी राहिला. म्हणजे इथे किती आला असता. हा जसाच्या तसा. इकडे सांग 10च्या भाड्यात 100 कोणत्या नंबरवर. धाऊ धाऊ म्हणजे 10 आले. इंटू हे वाले 10 जसेच्या. चल घे इकडे किती आला 10. 100 गुणिले 10 10. 100 गुणिले 10. 1 शून्य वाढवा लागते फक्त. घरी अभ्यास करतो म्हणतेस. कशी अभ्यास करतेस तू. शून्याचा गुणाकार करताना शिकवलो नाही मी ना. गुणाकारच्या भाड्यात गुणाकारच्या चॅप्टरमध्ये शिकवलो नाही का रे. एका एक 1 2 3 3 शून्य भक्कन लावून द्यायचा. एका 1 2 शून्य भक्कन लावून द्यायचा. झाला खेळ खतम.
काय बरोबर आहे का चूक आहे? असा गोल करायचा ना, असा समजलं? पाचवा झाला. किती आहेत तरी प्रश्न? बघा बाबा गा. सहावा. 13 गुणिले 5 प्लस 27 9 2 भागीला 11. चला या पदावलीला सोडवायचं आहे बरोबर. कोण होती तिच्या बाजूची? मोदी. चलो बताओ. तिला फक्त विश म्हणू शकतो. हां पहिले काय सोडवू? हां ब्रॅकेटच्या अंदर बहुत साऱ्या क्रिया आहेत. पहिले कोणती सोडवू? कोणती सांग लवकर. भागाकार. पण बघा हा प्लस ना हा मायनस दिसत आहे, तर ह्या अलग याच्या बटवारा पहिलेच्याच झाला आहे, म्हणजे एक साथ दोन्ही क्रिया करू, पण हा प्लस जसाच्या तसा राहील. हां हे वाली क्रिया करा पहिले. 27 ला 9 न भाग द्या. मागे येऊ का मी? मागे का पाहत होतीस? अजी आम्हाला काहीतरी म्हणत होती. हां 27 ला 9 न भाग द्यायचा आहे. 9चा पाडा बना. टिकेरे 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 टिंकी टिकेरे 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 टिंकी टिकेरे टिकेरे टिकेरे. कोणत्या वर्गात? 6व्या वर्गात. टिंकी टिकेरे 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 अभ्यास नाही करू. मौल्यातले पोरं बार चांगले खेळवू. टिंकी टिकेरे 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 टिंकी टिकेरे टिकेरे टिकेरे. 9चा पाडा नाहीये. कॉपी उघड. पाय कुठे टेबल आहेत? काऊन नाही लिहिलीस तव? म्हणून म्हणतो तुम्हाला कोठे शिकवायला सांगितलं मी ना. काऊन? टिंकी टिकेरे 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 टिंकी टिकेरे टिकेरे. काऊन बोलून राहिल्या? काऊन बोलून राहिल्या? काऊन बोलून राहिल्या? काऊन बोलून राहिल्या? तर मी ना काही गलत म्हणलो का? मग तुम्ही चिपकवल्या असत्या तर दररोज वाचल्या असत्या, अजबी वाचल्या असत्या तर विसरले असते का? कोण कोण चिपकवलं मग? गुड गुड. चिपकलास? हसावचं काय तर तिला हसने वाले हंसते रहेंगे. हंसना उनका काम है. बराबर है. जिनसे कुछ नहीं जमता वो हंसने का काम. हाँ कोण कोण चिपकवला सांगा आता इमानदारीनं. 1 कोण चिपकवला? 2 दोघा जणांनी चिपकवला. चिपकवल्या का वाचता? मग वाचते ना. गुड. हाँ लाइट नहीं है तो लाइट लगाने का उधर, दिवा लेके जाने का. हाँ किती होते? 9च्या पाड्यात 27 कोणत्या नंबरवर? जोडणं टेबल बनवणं. दिमागात टेबल बनला त्याच्यासाठीच तुम्हाला प्लस करू टेबल बनवाल म्हणलो होतो मी ना. प्लस करू स्वतः बनवाल टेबल, तेव्हा पाठांतर होतील. हां 9 9 9 9 9 + 9. हे भगवान. 9 + 9 10 वाली संख्या बनव ना, म्हणजे शून्यवाली. 9च्या जवळची शून्यवाली संख्या, तर त्या 9 मधला 1 तिथं टाक. घे लवकर घे. त्या 9 मधला तिथं 1 टाक. किती बनले तिकडं? थांबा. किती बनले? 10 आणि 8. 10 आणि 8. बी मोदी तू दणका खाएंगे अभी बेटा. 10 आणि 8 नाही आहेत. 18. त्या 18 मध्ये पुन्हा 9 जोड. त्या 18च्या जवळची शून्यवाली संख्या बनव. 20 आणि 20 आणि त्या 9 मधले 2 घेतली होतीस तू ना, राहिले 7.
20 न 7 हां म्हणजे 9 त्रिजा हां असा टेबल स्वतः बनवायचा होता. या भाऊसाहेब यांची कोणी गेल्या होत्या आजी आजी सायकल त्याची सुधरवलं गेल त्या ना तुम्ही काहून ना आल्या हां 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 त्याच्या लग्न तुझ्या लग्न एकाच दिवशी राहील त्याच्या मंगलसूत्र विसरला तर तू नाही पण टाकशील का हां तेव्हा वाट नाही पाहिजे तेव्हा सटकन ट्युशन लेवायची आहे तर बरोबर वाट पाहत राहिलास त्याची हां तो तर गावाला गेला होता तू कायला आलास मग त्याला बी गावाला जाऊ तू बी जावायला पाहिजे होता गावाला हां काय आहे बेटा ट्युशन लावल्यावर गाव तर बंद ट्युशन लावल्यावर गाव तर समजलास बिलकुल काही होऊन जाऊ गावाला जायचं नाही नाही तर सुताई भेटते आमच्याकडं देऊ का सुतवून गधा आणि ते बी 3-3 दिवस लहान कमी तुम्ही 5व्या वर्गात गेल्या बैताडायनं लहान लहान ते तानेवाले पोरं जातात मामाच्या गावाला जाऊया तू परोटी मामाची बायको मामाची बायको सुगरण हां मग तिला आवडते तसं नसं मामाची बायको तिला आवडते नाही पाहिल्या रांग नाही पाहिल्या पुरे बैताडा मग तुम्ही मामाची बायको पेप्सी तिला आवडते पेप्सी हा चलो सांगा लवकर किती येईल उत्तर बाबा आताच काढलं तरी ना हो 27 ला 9 न भाग देशील तर कोणत्या नंबरवर येईल हा पुरी भयाड आहे रे हा -2 जसाचा हा गुणाकार करायचा आहे 13चा पाडा 13 पंचे कोण रे तिला विचारलो ना मी 13 पंचे 5 9च नाही तुला 13चा येते हा ब्रॅकेट मध्ये सिंगल संख्या आली का तर ब्रॅकेट रिमूव्ह कराल का म्हणजे बाहेरच्या जसाचा ओके 65 न 3 68 ब्रॅकेट रिमूव्ह करू का नको करू सिंगल संख्या आली का -2 बाकी आहेत म्हणजे हा जसाचा तसा 68 मायनस बे बंद कर चल 68 मधून 2 मायनस केले 66 भागिले 11 तर 11च्या भाड्यात 66 कोणत्या नंबरवर भेटला उत्तर वाढू मोयर मोयर ओके 7वा 115 मायनस 115 भागिले इंटू इज इक्वल टू आता या भागीला का लक्ष द्या रे शून्याला कोणत्याही संख्येने भाग दिल्यावर काय येते शून्यासोबत कोणत्याही संख्येने गुणाकार केल्यावर काय येते लक्षात राहील 0 गुणिला 1 1चा गुणाकार ज्या संख्येसोबत करतात तीच संख्या येते म्हणजे ज्या संख्येला 1 ले गुणला तर तीच संख्या येते बरोबर तर 3 गुणिला 1 11 गुणिला 1 1 गुणिला 0 हां तेच म्हणलं हां इकडं काय आला आणि 0 भागीला 10 गुणिला 5 0 गुणिला 5 का आला 8वा शुक्रवारी 1150 लोक सर्कस बघायला गेले तर जाऊ द्या ना भाऊ शनिवारी शुक्रवारच्या 33 लोक सर्कस बघायला गेले तर या 2 दिवसात एकूण किती लोक सर्कस बघायला गेले या उतारणाचे उत्तर दर्शवणारी पुढीलपैकी योग्य पदावली कोणती सांगा पहिल्या दिवशी 1150 म्हणते आणि दुसऱ्या दिवशी त्या पहिल्या दिवसाच्या 3 पट
म्हणजे गुणीला किती झाले असतील? आणि त्यांची काय झाली असेल? बेरीज झाली असेल. हां, म्हणजे कोणती येईल? पहिला कसा येईल बे? कोण बे पहिलावाला? हा का म्हणते पहिल्या दिवशी 1150, दुसऱ्या दिवशी 1150, तिसऱ्या दिवशी 3 दिवस गेलेच नाही, 2च दिवस गेले. बरोबर आहे. पहिल्या दिवशी 1150, तर दुसऱ्या दिवशी त्या 1150च्या तिप्पट, म्हणजे कोणता उत्तर येईल? जमला? हा, समजला का चंदू भाऊ? हा का म्हणते दुप्पट, दुप्पट गेले का? हा का म्हणते भागीला 3, अरे भागीला 3 म्हणजे 1/3 पट, 3 भाग. 1150 चे 3 भाग. कुठं लक्ष होता? ट्रेन पॉल जायचं आहे का? ट्रेन पॉल जायचं आहे का? जायचं आहे का? तिकडं आहे ट्रेन, इकडं नसं. हां, चंदू भाऊ आला. आता याचं उत्तर कोण सांगल? चलो चंदू भाऊ कडे हो जाओ. चंदूने एका तासाला क्ष अक्षरे याप्रमाणे 5 तास व एक अली आहे. त्या मित्र कोण सांग लवकर? हा, अली उभा हो. अलीने एका तासाला यम अक्षरे याप्रमाणे 6 तास टंकलेखन केले. टंकलेखन काहीतरी असेल, टायपिंग एक्स असा काहीतरी. हां, तर दोघांनी मिळून किती अक्षरांचे टंकलेखन केले? हा एका तासात किती म्हणते चंदू भाऊ? क्ष लेटर चंदू भाऊ ना एका तासामध्ये किती म्हणते? एका तासाला क्ष, एका तासाला तर किती तास केलं नाही ना? तर गुणीला 5 केलं असतं. क्षच्या ठिकाणी काहीतरी लेटर पकडा, म्हणजे नंबर पकडा. एका तासामध्ये 10 वेळा, एका तासामध्ये 10 वेळा x बनवलं त्यानं. तर 5 तासामध्ये किती एक्स बनवलं नसल? म्हणजे काय केल्या? तर यक्षच्या ठिकाणी मी 10 घेतलं होतं, इथं काय घेतलेलं आहे? क्ष. काय घेतलेलं आहे? अन अली भाऊ एका तासाला किती म्हणते? मच्या ठिकाणी सपोज 5 असेल तर 6 तासाचे किती झाले? एका तासात 5 अक्षरे, तर 6 तासात म्हणजे काय केला? अरे बरोबर, एका तासात 5, तर दुसऱ्या तासात 5, तिसऱ्या बी तासात. तर 5 5 5 6 वेळा जोडण्यापेक्षा 5ला कितीचा गुणाकार करतो मी? कितीचा गुणाकार करतो? कितीचा करतो? कुठे लक्ष आहे? लक्ष द्या. पाढे म्हणजे काय आहेत? तर त्यांना तेवढ्याच वेळेस जोडणे. म्हणजे 6 पंचे 30 आला उत्तर. 6 पंचे 30 आला. याचा अर्थ असा आहे की 6 ला 5 वेळा जोडला. जोडा बरं 6 ला 5 वेळा. 6, मग दुसऱ्या वेळेस जोडला तर 12, मग अजून तिसऱ्या वेळेस जोडला तर 14, चौथ्या वेळेस जोडला तर 20, 5व्या वेळेस जोडला तर 30. झाला की नाही? 6 1 6, 6 2 12. जमलं? आणि दोघांनी मिळून किती म्हणते? तर दोघांनी मिळून टोटल किती असेल? यांना 6 तास म्हणते, तर यांची काय करावं लागेल मला? मग असावाला कुठं दिसत आहे पहा बरं? चौथा दिसत आहे. बसा रे. हां, या पदावलीची किंमत किती? चला कोण सांगेल? अरे भावीनं हात वरत केला. भावी सांग उभी हो. पहिले का सोडव? हां, तर या ब्रॅकेट का हवाला ब्रॅकेट? कोणता बी चालते, दोघंही सोबत पण सोडवू शकता. पण याला अलग, याला हां, याला पहिले सोडव.
पहिले का करू, गु करू का व करू? गु गुणाकार म्हण. हा तर कर गुणाकार. 8 गुणिला 2 बेचा नाही 8चा म्हण. 8चा सोळा नाही म्हणाचा. हा इकडं का करू पहिले? भागाकार. 14 भागिले 7 आहे. चल गे मन 7चा टेबल किती लिहू? या दोघांच्या ठिकाणी किती लिहू? इकडे 3 जसाच्या 16तून 6 गेले. सिंगल संख्या आली. तर आता ब्रॅकेट लिहायची काही गरज भागीला 3 2 आणि आता किती येईल उत्तर? 10 भागिले 5 म्हणजे समजलं. चला 11वा 33 भागिले 11 प्लस 28 प्लस 33 प्लस 2 इंटू 1 या चौकटीत पुढीलपैकी कोणते चिन्ह येईल? तर या बाजूची पदावली आणि त्या बाजूची पदावली सोडवायची आहे. बरोबर. कोण सांगल कोण सांगल कोण सांगल कोण सांगल? ये छुपा रुस्तम येलो टी शर्ट जयेश. जयेश होत ना? रागोरते जयंत. चल सांग बेटा. पहिले इकडे काय करू? भागाकार. तर 33 भागिले 11 चल घे किती येईल उत्तर? म्हणजे किती लिहू? जोरात खोकल. किती? प्लस 28. हा डब्बा जसाच्या हा इकडे पहिले का करू? या बाजूला त्या भाऊ कुठे गेला रे? कुठे गेला? उद्या आठवण काढशील. परसाद देईन त्याला. पहिले गुणाकार. 2 गुणिला 1 किती लिहू? हा इकडे बेरीज. इकडची बेरीज. कोणता चिन्ह येईल? आला असता. त्या साईडचा मोठा आहे ना, या साईडचा लहान. तर ऑप्शन मध्ये कोणत्या नंबरवर आहे तो चिन्ह? आहे. समजला का? हा मग समोर ए प्लस बी इंटू सी भागिला ए या पदावलीची किंमत काढायची आहे. ए ची व्हॅल्यू दिलेली आहे 1, बी ची दिलेली आहे 5 आणि सी ची दिलेली आहे. तर ह्या व्हॅल्यू कुठं पुट करायच्या? त्या इक्वेशन मध्ये पुट करायच्या. हा चला घ्या. ए ची व्हॅल्यू किती दिलेली आहे? प्लस बी ची व्हॅल्यू इंटू सी ची व्हॅल्यू भागिला. तर पहिले काय सोडवू? बरोबर. हां सांगा याची उत्तर. हां का सोडवू? गुणाकार की भागाकार? हां तर 11 भागिला 1. हां का म्हणला? 11 भागिला 1. बाबू रे तेरे बिना भी क्या जीना ओ सोना रे गध्या. अबे कोणता भी नंबर असो त्याला जर 1 न भाग दिला तर यनच येईल. कोणता भी नंबर असो त्याला जर n न गुणला तर काय येईल? n. चाहे मग त्या ठिकाणी 0 असेल 1 न गुणाल तर काय येईल? 2 ल 1 न गुणाल तर किती येईल? 121 ल 1 न गुणाल तर किती येईल? ओ सोना रे थारे बिना भी का जीना. हा हा 11 पाची आणि हा 1 जमला.
लास्ट. अरे बाप रे, हा तुम्ही ना सोडवू शका. एक एक ऑप्शन चेक कराओ है. जमला. तो इसी के साथ पहली और दूसरी एक्सरसाइज 12 की खत्म. अभी मैं और होमवर्क देता हूँ आपको, वो छुड़ाना है आपको अभी मेरे सामने. ठीक है.